चला बघूया घरात पिझ्झा कसा करावा. तर मी एक कांदा घेतला आहे आणि चांगल्याला चिरून घेतला आहे. माझी चिल्ली पिल्ली खालती बघू शकता तुम्ही कशी थांबले. डोंट इग्नोर देम. माझी चांगली चिल्ली पिल्ला येते. ओके, तर मी एक एक कांदा कापून घेतला आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कितीही घेऊ शकता, ते तुमची मर्जी. मी अनेक कापत होते बट मला वाटलं असू दे एकच बस. नंतर मी अर्धा टमॅटो, कारण की मला जास्त टमॅटो नाही आवडत पिझ्झ्यामध्ये, त्यामुळे मी घेतला आहे अर्धा टमॅटो. हा मोठा होता, जर छोटा असला असता तर मी एक घेतला असता पक्का. ओके, तुम्हाला हव्या तशा साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. नंतर सगळा कचरा बाजूला काढून मी घेतला आहे पिझ्झा बेस. आता त्याच्यामध्ये आपण यूज करतो आहे चिंग चायनीज. हे चमचा त्याच्यामध्ये जात नव्हतं त्यामुळे मी त्याच्यात घातला चिंग चायनीज. नंतर मी घातला आहे मिओनीज, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता. नंतर मी घातला आहे टमॅटो केचॅप आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. नंतर मी घातला याच्यामध्ये तंदुरी सॉस. तुम्ही कुठलेही सॉसेस घालू शकता, ओके, तुमच्या मनाप्रमाणे. आणि याला चांगला मिक्स 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 केलं आहे. तुम्ही बघू शकता चांगलं छान असं ढव 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 ढवळलं. नाईस अँड टेस्टी पिझ्झासाठी असं काहीतरी करावं लागतं डार्लिंग. मी बाय द वे मी बनवते चीज कॉर्न चीज पिझ्झा. ओके, नंतर मी असं प्लॅन केलं की याला साईडनं असं 4 भाग करूया काय असं वगैरे, बट ते काय प्रॉब्लेम झालं. मग मी घातला याच्यावरती कांदा. मी जर चांगलं घालायचं तसं वाटलं मला, बट गाणार तुम्हीच आहे. नंतर घातला मी टमॅटो. नंतर एवढं मी कॉर्न घातले आहेत ना, हाफ कॉर्न, स्वीट कॉर्न खूप पूर्ण भरून टाकला मी स्वीट कॉर्न. तुम्ही बघू शकता. टक 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 सगळं भरलं मी कॉर्न. खूप कॉर्न आहेत आमच्या घरामध्ये. मी उद्या चीज कॉर्न बनवणार आहे, तर नक्की बघा. आणि चीजच्या 2 क्यूब घेतल्या होत्या मी. आय प्रेफर अमूल चीज, खरं सांगते, प्रेफर करा अमूल चीज. मला ती छोटीशी घसघस घासणे गावत नव्हती म्हणून मी हे यूज केलं होतं. बट तुम्ही किस्सा, माझ्या मते तर तुम्ही किसलंच हवं आणि अमूलचंच यूज करा चीज, बिकॉज हे बरोबर नाही वाटलं मला नंदिनीचं. हा माझा पर्सनल रिव्ह्यू आहे. तुम्ही एकदा यूज करणार असाल तर यूज करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट माझा पर्सनल मी तुम्हाला सांगते, ओके. सॉरी. चांगलं मी कट करून करून प्रत्येक बाजूला घालून घेतलं, बघू शकता तुम्ही. नंतर घातल्या जेव्हा चिली फ्लेक्स, कारण की थोडं तिखट आवडतं. आणि थोडंसं याचं नावच येत नाही मला काय ऑर्गॅनो. ओके, तेल वगैरे जास्त मीठ वगैरे नाही घालायचं. नंतर कढई गरम केली, याच्यामध्ये घातला छोटूसा डबा, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावरती मी ठेवून दिलं. त्याला सेटल करा चांगलं. आणि याच्यामध्ये मी ठेवला आहे माझा पिझ्झा. मी उद्या पनीर पिझ्झा पण करेन, कारण की माझ्याकडे एक बेस आहे ऑलरेडी. सो आय एम थिंकिंग टू डू दॅट. नाही मग ते जरा हल्लं म्हणून मी आणि जरा सेटल करून घेतलं त्याला. प्लीज सेटल करा त्याला चांगलं. आणि मी माझा पिझ्झा ठेवून दिला चांगला ह्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर याच्यावरती झापून दिलं. थोडी फ्लेम कमी करून याला घातलं मी याच्यावरती आणि याला झापलं थोडा वेळ. त्याच्यानंतर थोडा वेळ काढून घेतलं आणि मग झाला आपला चीज पिझ्झा. डन.